कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या गावी गणेश मंडळात मुस्लिम समाजाचा मोहरम सणाचा जिवंत देखावा। कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील मोहरम आणि गणेशोत्सव हे सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देणारे आहेत। गेल्या 4 दशकांपासून मुस्लिम समाज बांधव मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करून मनोभावे सेवा करतात। पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या वारसांनी आजही अबाधित ठेवली आहे। काही वेळा गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित साजरे करण्याची पर्वणी गावकऱ्यांना आली। पीर आणि गणपतीची एकत्रित प्रतिष्ठापना करून समस्त हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित येऊन भक्तिमय वातावरणात हे सण पार पाडलेत। यंदा कुरुंदवाडमध्ये कुंभार गल्ली येथे हनुमान गणेश उत्सव मंडळ यांनी मोहरम इस्लामिक या सणाचा जिवंत देखावा गणेश मंडळात गणेशाच्या मूर्ती समोर सादर करून पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक गाव असल्याचं दाखवून दिले। आणि यावेळी मंडळाने गणपती बाप्पा समोरच मोहरम सणाचे पीर नाचवून गणपती बाप्पाला सलामी देऊन एकतेचे प्रतीकच यावेळी दाखवून दिलेला आहे। हा जिवंत ऐक्याचा देखावा पाहण्यासाठी कुरुंदवाड तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत। राज्यात अनेक वेळा जातीय दंगली उसळलेल्या असताना मात्र त्याचा कुरुंदवाड शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्यावर कधीच परिणाम झाला नाही। तर कुरुंदवाडकरांनी शहरातील मशिदीतील गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा आदर्श इतरांनाही घ्यावा असा संदेश दिला आणि या ऐतिहासिक नगरीत सर्व धर्मियांची एकात्मतेची वीण आजही अखंडितपणे घट्ट आहे। हनुमान गणेशोत्सव मंडळ कुंभार गल्ली कुरुंदवाड मंडळाची स्थापना 1969 साली झाली। कुरुंदवाड हे एक ऐतिहासिक शहर आहे। इथे कुरुंदवाडमध्ये आज गेली कित्येक वर्ष मशिदीत सुद्धा गणपती बसवला जातो। त्याच कारणानं कुरुंदवाड हे एक ऐतिहासिक शहर असल्यामुळं आम्ही हनुमान मंडळ कुंभार गल्ली कुरुंदवाड यांनी सर्वानुमते एक ठराव करून आमच्या मीटिंगमध्ये ठरलं की आम्ही आज ह्यावेळी मोहरमचाच देखावा करायचा। हा करून वैयक्तिक हे मंडळ कुठलंही जात पात मानत नाही। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी कोल्हापूर।